आहे की सरकारला वाचवण्याचं काम आणि सरकारला संरक्षण देण्याचं कामच एक प्रकारे अध्यक्ष महोदय करतायत। राजकारणामध्ये काही बदल झालाय का? नियम तेच आहेत, परंतु ते नियम जे राबवणारे आहेत त्या नियमांचं महत्त्व राखणारे जे आहेत त्या नियमाप्रमाणे कामकाज झालं पाहिजे ही ज्यांची जबाबदारी आहे ते प्युअर राजकारणी झालेले आहेत। हा त्याचं उत्तर आहे। आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भास्कर जाधवजी, शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन तुम्ही खरं तर वारंवार सभागृहामध्ये मुद्दे मांडत असतात, मात्र तुम्हाला बोलू दिलं जात नाही, हे काय सांगा? असं आहे की सरकारला वाचवण्याचं काम आणि सरकारला संरक्षण देण्याचं कामच एक प्रकारे अध्यक्ष महोदय करतायत। खरं तर अध्यक्ष महोदयांनी आम्ही कुठला मुद्दा सरकारच्या बाबतीत जर मुद्दा उपस्थित केला तर सरकारची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे ना। आम्ही काय विषय मांडतोय त्या विषयासंदर्भामध्ये सरकारचं मत काय हे सरकारने जाहीर केलं पाहिजे, किंवा आम्ही सरकारवर जर आरोप केले, टीका केला तर त्या संदर्भामध्ये सरकारी पक्षानं आमचा प्रतिवाद केला पाहिजे, सरकारी पक्षानं आम्हाला विरोध केला पाहिजे। पण त्याच्याऐवजी हे सगळं काम अध्यक्ष महोदयच वरून करतात असं दिसतंय आणि ते सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेला जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नाही अशी व्यथा आहे। तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, खरं तर वारंवार अनेक अधिवेशनं तुम्ही पाहिलेले आहेत, मात्र कालचा जो निर्णय जो तो अध्यक्षांकडून आलेला आहे नाना पटोले यांच्या बाबत, त्याकडे कसं पाहताय? असं आहे की नाना पटोले शेतकऱ्यांकरता अध्यक्षांच्या डायसवर गेले। खरं तर हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही, हा प्रश्न कुणीच विचारला नव्हता। असं अनेक वेळा अनेक जण डायसवर जातात, काय नाना पटोले एकदाच गेले एकच गेले असं नाही, पण त्यावेळेला सभागृहातला विरोधाभास तुम्हाला दिसला असेल की नाना पटोलेंचं हे वर्तन बरोबर नाही, नाना पटोलेंचं हे वागणं बरोबर नाही, नाना पटोले हे अध्यक्षांच्या अंगावर धावत गेले असं माननीय मुख्यमंत्री म्हणत होते। आणि म्हणून नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे। तुम्ही ते रेकॉर्ड काढून बघा। आता माफी मागायला तुम्ही त्यांना संधी द्याल की नाही द्याल? तुम्ही माफी मागणार की नाही मागणार, हा प्रश्न विचारणार की नाही विचारणार? हा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी किंवा सभागृह 10 मिनिटं स्थगित करायला पाहिजे होतं, गटनेत्यांना बोलवायला पाहिजे होतं आणि गटनेत्यांची चर्चा करायला पाहिजे होती। त्याच्याऐवजी एका बाजूला माननीय मुख्यमंत्री म्हणतात की त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष डायरेक्ट त्यांना दिवसभराकरता सस्पेंड करून टाकतात। याचा अर्थ काय? तुम्ही दुसरी बाजू ऐकूनच घ्यायची मनस्थिती तुमची नाही हे स्पष्ट झालं। नियमावलीत आणि राजकारणामध्ये बदल झालेले आहेत? नियमावलीमध्ये काही बदल झालेला नाही। नियमावली तीच आहे, पुस्तकामध्ये नियम तेच आहेत, फक्त त्या नियमाची अंमलबजावणी करणारे, तुम्ही काय म्हटलात नियमामध्ये आणि राजकारणामध्ये काही बदल झालाय का? नियम तेच आहेत, परंतु ते नियम जे राबवणारे आहेत त्या नियमांचं महत्त्व राखणारे जे आहेत त्या नियमाप्रमाणे कामकाज झालं पाहिजे ही ज्यांची जबाबदारी आहे ते प्युअर राजकारणी झालेले आहेत। हा त्याचं उत्तर आहे। शेवटचा प्रश्न घेतो, एक शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी